दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारात शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांच्या द्राक्ष बागेची एका रात्रीत निर्दयी व समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेहनतीने उभी केलेली बाग अक्षरशः काही तासात उद्ध्वस्त करण्यात आल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास शेतात प्रवेश करून सुमारे 800 ते 900 द्राक्षांची झाडं हत्याराने तोडून टाकली. तसेच इतकंच नाही तर शेतातील 2 बोअरवेलच्या वायर व पाईप तोडून मोटार देखील चोरली आहे. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्यात आली. या प्रकारामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर दैनंदिन शेती व्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय. या घटनेबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी शेतकरी शंकर कुशारे यांनी केली आहे. मी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आलोय आता आणि घरी माझं 60 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे. त्याच्या दोन्ही बाजूनी असलेले लोकांनी माझं अचानक रात्रीचं बागेत येऊन द्राक्ष बाग तोडून टाकली व तिथल्या तारी अँगल सर्व तोडून टाकलं. तिथं लाईट इलेक्ट्रिक जे कनेक्शन होतं, वायर होत्या. अक्षरशः माझी शेतीचा उदरनिर्वाह ज्या बोरवेलवर चालत होता ते बोरवेल सुद्धा त्यांनी ते मोटर काढून घेऊन गेले. त्याच्यात दगड भरले. इतका भयानक, इतका त्या व्यक्तींनी क्रूर गोष्ट केली. शिवाय त्यांचा आमचा थोडा बांधाचा वाद होता. तो बांधाचा वाद हा न्यायप्रविष्ट होता. प्रांत साहेबांका तो चालू होता. मी त्यांना सांगितलेलं होतं की जे काय आपलं आहे बांधाचा वाद तो प्रांत साहेब जो निकाल देतील तो आपल्याला मान्य राहील. आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार धमक्या देत माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी अचानक रात्रीची दारू पिऊन द्राक्षबागेमध्ये दारूच्या बॉटल जेवण वगैरे करून त्यांनी असं चुकीचं एवढं भयानक असं कृत्य केलं आहे. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पिंपळगाव. इथले पूर्ण शेती माझी बंद झाली. खूप बंद झालंय. माझं लाखो रुपयांचं नुकसान आहे. दरम्यान आता पोलीस या समाजकंटकांवर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.